एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये एका गुन्ह्यातील आरोपीकडनं तोडफोड, वैद्यकीय तपासणीसाठी आणला असता आरोपीकडनं धिंगाणा। रोहित गुप्ता असं आरोपीचं नाव। कुख्यात गुंड शरद मोहोळवर ऑक्टोबरमध्ये हल्ल्याचा प्लॅन होता। आरोपींच्या चौकशीतनं माहिती आली समोर। जुन्नरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, तर अंगणवाडी कर्मचारी संघटनेचं थाळी नाद आंदोलन। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आंदोलन। पुण्याच्या येरोडा परिसरातील झोपडपट्टीमध्ये मध्यरात्री पालिकेची कारवाई, नागरिकांचा कारवाईला विरोध। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र धामणखेल इथे रंगला जुन्नर तालुका हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा थरार। 3 दिवसात धावले 450 बैलगाडे। बैलगाड्यांना 3 मोटरसायकलसह मिळणार सुमारे 15 लाखांची बक्षिसं। पुण्याच्या भोर नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मिळाल्या 4 घंटागाड्या। शहराला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचं लोकार्पण। पुण्याच्या भोरमध्ये गोरड म्हसवली गावामध्ये काळूबाई मंदिराचा वर्धापन दिन साजरा। ढोल ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक, मोठ्या संख्येनं भाविकांचीही उपस्थिती। पुण्याच्या जुन्नरमध्ये दाट धुक्याची चादर पसरली। धुक्यामुळे बळीराजाची चिंता वाढली, पिकांना फटका बसण्याची भीती। मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे निवृत्त महासचिव डॉक्टर भार साबळे यांचं वृद्धापकाळानं निधन। तरुणांना उद्योगधंद्यांसाठी प्रोत्साहन करण्यात साबळेंचा होता मोठं योगदान।